आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्यासाठी तर कार्यक्रमाची सुरुवात खरंच आजपासून आहे। गेली 1 महिना झाला आपण सर्व यासाठी श्रम घेत आहोत। हा कार्यक्रम भूतन भविष्यती घडावा यासाठी सर्वांचं खूप इथं कष्ट आहे। हा कार्यक्रम याच ठिकाणी या जागेवर उपस्थित करण्यामागची भूमिका, या कार्यक्रमासाठी करावी लागणारी मानसिक तयारी आणि सर्व गुरुबंधूंनी केलेले सहकार्य हे हृदयस्थ आहे। खरं सांगायचं, हा कार्यक्रम गातेगावच्या परिसरामध्ये आयोजित होता, परंतु मागच्या वर्षी जिथं आपली इथं कथा संपन्न झाली, गेल्या वर्षी आपण 1 जानेवारीला या कार्यक्रमाची सप्ताह आपली झालेली होती आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण बाबांना विनंती केली होती की बाबा, आज रोजी इथं जो कार्यक्रम झालेला आहे, आमची सर्व भक्तांची इच्छा आहे, सर्व सत्संग समितीची इच्छा आहे की हा जो झालेला कार्यक्रम आहे तो लातूरमध्येच यज्ञ व्हायला पाहिजे। गेले 17 यज्ञ बाबांचे पूर्ण झाले। यापैकी मला वाटते की खूप कमी माणसं अशी असतील, खूप कमी भक्त असे असतील की ते यज्ञ त्यांनी पाहिलेत। मी गेली 10 वर्ष झालं बाबांच्या सानिध्यात आहे। मला पण त्या यज्ञापैकी 4-5 यज्ञ पाहण्याचा आणि अनुभवण्याचा योग आला। गातेगाव परिसर असेल, बोपला असेल किंवा जे आजपर्यंत जिथं जिथं हे यज्ञ झालेत, ते यज्ञ होताना नेहमी वाटायचं की असा कार्यक्रम लातूरला पण व्हायला पाहिजे। आणि लातूरला का व्हायला पाहिजे, मी लातूरचा म्हणून लातूरला व्हायला पाहिजे अशी भूमिका का, तर आम्ही ज्यावेळेस गातेगावमध्ये बोपल्यामध्ये कार्यक्रम पाहायचो त्यावेळेस लातूर मधून येणारी पण बाबांसाठी जी पब्लिक आहे, भक्तगण आहेत, ते तेवढ्या दूरवर यायचे आणि बाबांना आम्ही विनंती केली की बाबा, सर्वांची इच्छा आहे, जो हा मोठा यज्ञ होणार आहे, शेवटचा यज्ञ होणार आहे, तर हा यज्ञ तुम्ही इथं लातूरमध्ये करावा, आम्ही सर्वांनी विनंती केली। गेल्या वर्षी बोरासाहेब अध्यक्ष होते सत्संग समितीचे आणि त्यांच्या काळात जो सत्संग झाला तो खूप सुंदर प्रकारे नियोजन त्या सत्संगाचं होतं। मला वाटतं की जवळपास इथं सर्वांनी तो अनुभवलाय। आणि बघा योग कसा असतो, यज्ञ आपण इथं करायचं ठरवलं आणि गेल्या वेळेस आपण बाबांना ज्यावेळेस विनंती केली की इथं थोरमोठे लॉन्स असेल, जिथं पण आपल्याला जागा उपलब्ध होईल तिथं तो कार्यक्रम करावा, आपण असं त्यांना विनंती केली आणि बाबांनी लागलीच त्याला होकार पण दर्शवला। ही तारीख काही 1 महिना 10 दिवस पूर्वी तयार झाली आणि लगेच आम्ही कामाला लागलो असं नाही। ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, गेल्या वर्षीचा जो आपला इथं भागवत कथा झाली त्यामधून या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि बाबांना सर्वांनी विनंती केली त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर आहे। तर इथल्या परिसरातील लोकांचं खरंच भाग्य आहे, या लोकांचं खरंच भाग्य आहे, या जागेचं खरंच भाग्य आहे। हे कशावरून मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपल्याला हा कार्यक्रम करायचा होता त्यावेळेस पहिल्यांदा आपण जागा सर्चिंग मध्ये होतो। जागा सर्चिंग, जागा हुडकणं हे खूप जिकरीचं काम होतं। ते कारण म्हणजे इथं जो येणारा समाज आहे तो पूर्ण पंचक्रोशीतून इथं समाज येणार होता। तर जो समाज येणार आहे कोणाची त्यामध्ये गैरसोय होता कामा नये। ते पार्किंग पासून कथा मंडप असेल, यज्ञ असेल, तर यामध्ये कुणाची गैरसोय होऊ नये ही आमची सर्वात महत्वाची भूमिका होती। आणि गेल्या वर्षीचा जो आपला कार्यक्रम होता तो फक्त भागवत कथा होते। त्या अनुषंगाने जर आज पाहिलं तर 4 पट म्हणलं तरी काही अडचण नाही, 4 पट आपला कार्यक्रम इथं होत आहे, याचा मला खरंच आनंद वाटतो। सांगतो बाबा, मी आपल्या सत्संगमध्ये आल्यानंतरच
बराचसा काही म्हणजे आईवडिलांनी तर माझ्यावरती संस्कार घडवले, पण आपण सुद्धा माझ्यावरती आध्यात्मिक संस्कार घडवणार, त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे. आणि त्या पोटी मी काहीतरी फुलाची पाकळी म्हणून आपल्या चरणी स्वाहा केलेली आहे. कुठल्याही पदाचा हा आपल्याकडून आम्ही शिकलोच नाही आणि आपण शिकवलंही नाही की पद असायला पाहिजे, पैशाचा मोह असायला पाहिजे, असं आपण कधीही अशा प्रकारचे संस्कार दिलेच नाही. ना की जादू विद्या तंत्र मंत्र ह्या सगळ्यापासून आम्हाला तीन बाबांनी लांब ठेवलेलं आहे. आणि जवळ येणाऱ्या माणसालाही ते सांगतात की तुम्ही देवळोळ करू नका, आध्यात्मिक राहा, आपल्या हातानं आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते कार्य करा, शुद्ध कार्य करा, सात्विक कार्य करा, सात्विक खा. आणि बऱ्याच लोकांना बघितलं बाबांनी त्यांना सुधारलं सुद्धा आहे. अशा प्रकारचे बाबा त्याच्या चरणी परत एकदा मी वंदन करतो. आणि तो उपस्थित असलेला सगळ्यांना विनंती करतो की हा 108 रुद्राक्ष महायज्ञ जो आहे आज तो उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आज इथून जाताना हे इथून निश्चित करून द्यायचं की मी ह्या यज्ञामध्ये माझा सहभाग असणार. कथेत तर राहणारच आपला सहभाग, रोज आपण कथा ऐकायला यावी ही सगळ्यांतर्फे समितीतर्फे विनंती आहे. पण यज्ञामध्ये सुद्धा योग्य तर सहकार्य लावावं. आणि आपण नाहीतर आपल्या मुलांना सुनेना किंवा भावाला नातेवाईकांना सुद्धा सांगायला पाहिजे की एवढा मोठा यज्ञ लातूर शहरामध्ये ह्यापूर्वी कधी झालेला नाही. ह्या यज्ञाची फार मोठी महिमा आहे. यज्ञाची महिमा काय आहे बाबा त्यांच्या प्रवचनातून आपल्याला सांगतीलच. पण ही तारीख जर गेली, बुकिंग संपली तर आपल्याला ही संधी भेटणार नाही. म्हणून इथून जाताना सगळ्यांनीच या यज्ञाची नोंदणी कशी होईल बघावी. कारण की जास्तीत जास्त आम्ही 1500 लोकांची नोंदणी करत आहोत. ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. रोज 108 लोक बसणार तर त्याच्यापेक्षा जास्त यज्ञाची नोंदणी होणार नाही. कदाचित आपण असा विचार करताल की 14 तारखेला आल्यानंतर आपण नोंदणी करू. ही नोंदणी 1 ते 2 दिवसात समाप्त होणार आहे. तर आपल्याला विनंती, आज आपण इथं आलेला आहात आणि बाबाचं मार्गदर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या आणि यज्ञाची नोंदणी अवश्य करा. आणि एक चांगलं पुण्यकर्म पुण्यकाम किंवा आपल्या अडीअडचणी जे काय असतील त्या यज्ञात स्वाहा करून टाका. निश्चितच आपल्याला त्याचा आनंद मिळेल. नमो सहंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शुश्रूर भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते यलशायने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते. वासनाद्वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोस्तुते. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमपदव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. आज 108 कुंडात्मक अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञाच्या निमित्ताने ध्वजारोहणाच्या या पवित्र पावन शुभ प्रसंगी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातले मान्यवर, गातेगाव, बोपला, समसापूर, सामनगाव, मांजरे सर्व परिसरातून आलेले माझे सर्व गुलाबाचे फुलं, तुम्हा सर्वांना खूप खूप प्रणाम. माझ्या मित्रांनो, माझ्या राजांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, त्याचे देतो त्याचे जात काहीच नाही. तो संत पहिले त्याचे देतो आणि नंतर समाजाला धर्मासाठी प्रेरित करतो. हे उदाहरण आहे. विशालने सांगितलं 9 लाख रुपये बाबाला एवढी दक्षिणा आली आणि ती बाबांनी तिथंच ठेवून दिली. ही वस्तुस्थिती आहे, ही सत्य आहे. विद्यानंद सागरच्या जीवनामध्ये धनाला महत्व शून्य आहे, पण धनाशिवाय काही होत बी नाही. आणि सर्वात जास्त श्रीमंत मला समजत्या लोक जो महाराज जी सबसे ज्यादा अमीर समजते की नाही मुझे. मी बाहेर जर निघालो ना तो मला सर्वात जास्त श्रीमंत समजता, कारण मी खर्च खूप करतो. जातानाच माझ्या खिशात पैसे असतात, मी येतानाचा विचार करत नाही. जे दिलेले असतात हे सर्व संपवतो. हो, त्याच्यामुळे समोरच्यांना वाटतं ह्याच्याकडे लईच पैसे असतात. हो, पण मी लईच पैसे नाही. हो, मी दाखवलं, मी बस स्टँडवर झोपून येतो, मी पेट्रोल पंपवर झोपून येतो. माझ्याकडे असलं तोपर्यंत मस्ती, नसलं गेले बोंबलत. हो, आपल्याला काय साधू आहो. सांगायचा अर्थ मला हा आहे, आज या ध्वजारोहणाच्या प्रसंगी यांनी सांगितलं बाबाकडे एवढी दक्षिणा आली. ही गोष्ट सत्य आहे.
मी तिथं बसत होतो, लोक माळा घालत होते, कोणी पाया पडत होतं, कोणी दक्षिणा देत होतं. माझ्या राजांनो, त्या दक्षिणेला जर फुटलेल्या कवड्याला जर मी हात लावला असेल तर माझ्या संन्यास कलंकित होईल. त्या दक्षिणेला फुटलेल्या पैशाला मी हात लावला नाही. आणि तिथंच नव्हे मी कुठेही जाऊ द्या, हो, दक्षिणा पैसा हा माझ्यासाठी पुरा डोळून विषय. हा पैशाशिवाय काही चलत नाही, ही वस्तुस्थिती. पण एक ध्यानात ठेवा, मला कुठे बँकेची गरज नाही, कुठे अकाउंटची गरज नाही. तुमची बँक बंद होईल, पण माझ्यासोबत चलता बोलता 200 बँका आहेत. आता बोराची बँक जोडून गेली, आता चंद्रकांत बिराजदारची बँक जोडून गेली. बरोबर, हे पाहू रे, बोरा 10,000 पाहू. बाबा, कोणी विचारणार नाही कशासाठी ना काय. बरोबर, बँकेमध्ये जमा करण्यापेक्षा मी बँका जमा करून टाकल्या. बँकेमध्ये धन जमा करण्यापेक्षा मी बँका उभा करून दिल्या. आता ते मास्तर म्हणला की बाबा झोपडीत राहतो पण ताजमहलचे स्वप्न बघत नाही. पण जी झोपडी आहे तिला ताजमहल बनवल्याशिवाय राहत नाही. हे गातेगावच्या पवित्र भूमीमध्ये हा यज्ञ होणार होता. विशालने सांगितलं हा शेवटचा यज्ञ, पण माझ्या डोक्यात गातेगाव मध्ये एक करायच्या मुंगाचे लायलाच, म्हणून ते शेवटचा म्हणू नका अजून. गातेगाव मध्ये व्हावाच असं मला वाटतं. हो, कारण सुरुवात तिथं केली ना तर समाप्ती तिथे जुळवावी. आणि त्याच्यासाठी पुन्हा संघटन लागेल. माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, या पोरांनी सांगितलं माझ्याजवळ कोणी मान्य हे बा, तुम्हा सर्वांना माहिती, महाराज तुम्हा सर्वांना माहिती, एखाद्याकडून 10-5 हजार रुपये जर घ्यायचे असले तर त्याला 4दा खुर्ची द्यावी लागते बसायला. बरोबर, हे 10 लाख रुपये देणारे हे खाली बसलेले आहेत. मला परवा अक्षरशः मी रडत होतो. रात्री 1:30 वाजला, सांगितलं की अण्णा 1:30 वाजला मला झोपायला, की असा माझे मित्र सर्व मला म्हणता, यार सर्व हे पण तुझ्यासारखा शिष्य आम्हाला नाही भेटणार कधी. कारण हे पैसा भी देता, मान सन्मान भी देता, शिव्या भी खाता आणि श्रम भी करता. सर्वात तुम्हाला तर फडकाय मला असं बोलले, जा तिकडे बोलले, मुझे कोई लेना नहीं दोस्त, कोई देना नहीं. तुमच्या काही घेणं देणं, कंदील लावून येणं काय. हो, कोण मान देईल तुम्हाला, कोण खुर्च्या देईल तुम्हाला, कौन दिल खुर्चा. धर्म के काम में निमंत्रण नहीं भेजे जाते दोस्त, धर्म के काम में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका जमीर जिंदा होता है वो सजम चले आते हैं. तुम्हाला कोण देईल आमंत्रण. माझी पहिल्यापासून सूचना आहे माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या शिष्यांना, की आमंत्रण नाही. हा, तुम्हाला वाटलं मी 10 लाख दिले, हो म्हणजे मी बाबाच्या याच्यावर जाऊन बसेल. तू माझ्या हृदयावर, तू काहीच न देता मी माझ्या हृदयात राहशील. पण तशी शिस्त तुझ्याकडे यायला पाहिजे, तसं जीवन तुझे याय. अरे जो धर्म लाचारी करून ज्याला धर्म करावा लागत असेल असा धर्म न केलेला बरा. जर लाचार व्हावं लागत असेल, द्या की साहेब 10,000 रुपये द्या की. अरे हे वस्त्र काय आहे, हे वस्त्र लाचारीसाठी नाही, हे वस्त्र जागृतीसाठी आहे. म्हणून तुम्ही जागृत करणं माझं परम कर्तव्य. जागृत करणं माझं परम कर्तव्य. म्हणून माझ्या राजांनो, हा जो धर्म आहे, हा धर्म तुम्हाला देवघोड करण्यासाठी नाही. भारतीय सनातन संस्कृतीचा यज्ञ हा मूल प्राण आहे. यज्ञाला भारतीय सनातन संस्कृतीचा मूल स्त्रोत म्हटला जातो. यज्ञ भारतीय संस्कृतीचा पिता आहे. सृष्टीच्या रचनेबरोबर ब्रह्माने यज्ञाची निर्मिती केलेली. गीतेमध्ये भगवान म्हणता, अहम क्रतु अहम यज्ञ. मीच आहे सर्व, यज्ञ मीच आहे, कर्तृ मीच आहे, औषधी मीच आहे.
त्याच्यामध्ये टाकणारा स्वाहाकार मीच आहे, मंत्र मीच आहे, पूजक मीच आहे, पूज्य मीच आहे. कथा तर फक्त काहीतरी सत्संग व्हावा म्हणून कथा माझ्या निमित्त असते. तुम्हाला काही सर्वांना माहिती मी काही लई मोठा पंडित ज्ञानी नाही. आणि मी व्यावसायिक कथा कधी वर्षाला महादेव महाराज माझ्याकडे किती कथा येतात. वर्षाला माझ्याकडे कमीत कमी 30 ते 35 निमंत्रण येतात मला कथेचे. 30 ते 35 निमंत्रण येतात. का विशाल हरिभाऊ. आणि वर्षाला मला कमीत कमी आता हे सीजन आला आता याच्यामध्ये कमीत कमी मला 100 पेक्षा जास्त कीर्तनासाठी फोन राहतात. मी चुकून नाही, कारण मी कथा करतो माझ्या आनंदासाठी. मी कधी कथेला व्यवसायाचे रूप दिलं नाही. आणि पहिले जात होतो, करत होतो, 10-5 ठिकाणी गेल्या असते, पण मी माझ्या कानाला हात लावलाय. पाडलं झाला का बघ चुकचूक. काही लोक तर काही सुधरून जायचे नाही. इंद्राच्या वेळेला बी उर्वशी नाचत होती तरी काही इंद्र बिघडला नाही. आता बी तमाशे त्याला येलेच, बरोबर. तेव्हाही तमाशा होता आणि सत्संग होता, नारायणाचे भजन होतं नारदाचे. आताही तमाशे आहेत आणि असल्या कथा चालूच आहेत. त्याच्यामुळे समाज जिथे तिथेच आहे. तुम्हाला देव बनायचं नाही, देव भेटणार नाही. तुम्हाला फक्त एक चांगला माणूस बनून मरायचे आहे. आणि ज्या दिवशी चांगला माणूस तुम्हाला बनता येईल त्या दिवशी परमात्मा तुमच्या घरी नाथ महाराजासारखं पाणी भरायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या यज्ञ कार्यामध्ये या पोराने सांगितल्यासारखं आज धर्मध्वजाची निर्मिती झाली. काही गोष्ट प्रारब्धाने भेटते, काही गोष्ट प्रारब्धाने भेटते आणि काही गोष्ट प्रयत्नाने भेटते. तुम्हाला सर्व आणि सर्व फक्त तुम्हाला आजची घटना प्रारब्धाने भेटलेली, प्रयत्नाने काहीच नाही. मागच्या वर्षापासून हे माणसं प्रयत्न करत होते, हे प्रयत्न करत होते, तरी माझ्या शब्दाच्या पुढे जात नव्हते. गुरुपौर्णिमेला निर्णय झाला हा यज्ञ गात्रगावला होईल. मी निर्णय घेतला, पण शेवटी यांच्या मनात माझ्या बोलायची हिंमत नाही. पण मी त्यांचा गुरु झालो याचा अर्थ त्यांचा मालक नाही. तुम्ही माझे पाया पडता याचा अर्थ मी तुमचा मालक नाही. नाही तर काल परवा माझ्याकडे 2-4 जण आले, ते म्हणाले आमचेच आशीष महाराज, आमचे गुरु तसे. अरे म्हटलं काय येडपटासारखा बाजार लावला बाबा, काय इथे वाद घालायला आले. मी तर हर संप्रदायामध्ये राहतो. एकमेव माझी सूचना आहे माझ्या शिष्यांना, सत्य जिथून भेटेल त्याचा स्वीकार करा. देणारा कोण आहे त्याचा विचार करू नका. तुम्हाला भीती येतात आहे तुमचे माणसं माझ्याजवळ येऊन जातील अशी, बरोबर. काही महाराज म्हणतात नाही नाही ते विद्यानंद महाराजकडे जाऊ नका बाबा. अरे काय माझ्याकडे गाले बी नाही गालेत, काय बिघडणार मला काय हे धरून बसायचे हे. तुम्ही बळजबरीत बोलवा तरी यायचे नाही. मी म्हणतोय ओढारी तरी ते बळजबरीत बसतो, बरोबर. का? कारण ते हे घरी हो म्हणण्यामागचे प्रेम त्याला कळतं. तुमच्या याची बसाची म्हणण्यामागचा लोभ त्यांना कळतो. का महादेवराव, महादेवराव असायला ते यांना लोभ बी कळतो, यांना प्रेम बी कळतं. तुमच्या रागामध्ये किती प्रेम आहे हा भाव त्यांना जागृत होतो. म्हणून या पोरांनी सांगितलं तुम्हाला सर्व प्रयास प्रारब्धाने भेटलं. प्रयत्न यांनी केला. गातेगावचा यज्ञ पुन्हा मी बरेच दिवस विचारात झालो. लातूरची इथं कथा झाली तेव्हापासून मी सहसा गातेगाव मध्ये नाही. मी माझ्या अनेक भूमिकांसाठी मी बाहेर फिरायलो. थोड्या दिवसापासून बोपल्याच्या आश्रमामध्ये त्या गावाची माझ्या प्रती खूप श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला प्रणाम म्हणून 2015ला त्यांनी मला एक आश्रम करून दिला होता, फक्त आणि फक्त राहण्यासाठी नाही, त्या श्रद्धेला प्रणाम म्हणून चला बुवा यांच्या समाधानासाठी. 8 वर्ष मी तिथं गेलो नाही, पण या 1 वर्षापासून तिथं सारखं माझं जाणं चालू केलं. आणि माझं जाणं चालू झाल्यामुळे तिथं मंदिर झालं, आश्रम झाला. मी सारखा बाहेर फिरायलो. या कार्यक्रमाचे गेल्या अनेक दिवसापासून डोक्यात, पण पहा
हा कार्यक्रम पोद्दार शाळेसमोर ठरला पुन्हा. पण पोद्दार शाळेसमोर ठरवल्यानंतरही याच्यामध्ये थोडा किंतु परंतु आला. कारण विद्यानंद सागरच्या जीवनामध्ये एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत हा, तुम्ही मला दक्षिणा देत असाल आणि जर मला अटी आणि शर्त घालत असाल तर ती दक्षिणा मी कधीच स्वीकारत नाही. मला एकाने गाडी सप्रेम भेट दिली होती. गाडी, मोठी गाडी सप्रेम भेट दिली होती मला. आणि गाडी दिली आणि लगेच 4-6 दिवसानंतर गाडी मुंबईला गेली. एक भक्ताला देऊन टाकले मी. आणि नेमकं त्या दिवशी तेच आले. आम्हाला बाबा गाडी काही दिसत नाही. आणि म्हटलं मुंबईला गेली. आणि कोण घेऊन गेलं? म्हटलं आमके भक्त. हा, मी तुम्हाला गाडी दिली, तुम्ही त्याला देता. तेवढा शब्द ऐकला. गाडी जशी मुंबईहून आली त्याला म्हटलं गाडी येऊ द्या तिकडे त्यांच्या दारात. 18 दिवस गाडी तिथे राहिली. पती पत्नी लेकरं सर्व रडत आले. तू मला दिले ना, तू माझ्यावर हट्ट नाही दाखवायचा. सांगायचा अर्थ, तुम्ही मला काही दिलं म्हणजे मी काही, हा, मी तुमच्या जबाबदार तेव्हा राहील जेव्हा मी तुम्हाला सांगले मला दे रे हे, तेव्हा मी तुमचं. मी न मागता तुम्ही बळजबरीत द्यायला याला मी काय कारण नसताना. म्हणून गुरु, तुमच्या गुरुला फक्त एकच लागतं, त्याची आज्ञा तुम्ही पालन करा आणि त्याच्यासारखे सावधान आणि जागृत बना, ही गुरुची अपेक्षा असते. पोद्दार शाळेजवळ हा कार्यक्रम झाला. 10 ट्रॅक्टर, 2 JCB, त्याची स्वच्छता, टापटीप, एका दिवसामध्ये यंत्रणा तयार. पुन्हा थोडी अडचण आली. म्हटलं नको. पुन्हा हा कार्यक्रम गेला 5 नंबरला. 5 नंबरला निकी हॉटेलच्या पाठीमागे मोठं मैदान आहे. त्या मैदानावर हा कार्यक्रम न्यायचं ठरलं. पण तिथे कोणीतरी पुन्हा त्यांना बुद्धी जरा ही झाली. त्यांना कोणी सांगितलं हे कार्यक्रम झाल्यावर ही एवढी किमती जागा आहे. ते महाराज जर म्हणले मला इथंच थांबायचं, आता जायचंच नाही, तर पुन्हा तुमची एवढी अब्ज रुपयाची जागा द्यायची. त्यांना ते खरं पटलं. खरी गोष्ट आहे, काय सांगता येतं. ते म्हणे बाबा असं होईल. अरे म्हटलं नको बाबा, संदेह आत्मा विनश्यती. अरे तुम्ही बळजबरीत दिलं तरी मी घेणार नाही. तुम्हाला एक सांगतो, मला संन्यासात नाही संन्यासी होऊन जायचंय. माझी शपथ आहे, ज्या दिवशी मरेल त्या दिवशी 1 बी रुपया जर कोणी माझी पुंजी दाखवली पुऱ्या विश्वात तर तुमचा गुलाम बनेल मी. म्हणून मला आता याच्यात नाही मुक्त व्हायचंय. मला आता आश्रम बी नको. मला फक्त भ्रमंती करायची. एक गाडी आणि त्याच्यात रोज डिझेल टाकून देणारा माणूस पाहिजे. बस, नुसतं फिरणे. आपल्याला काही झोपायला पैसे लागत नाही. गाडीमध्ये सतरंजी असते. आता तर पहा, त्या मनीषने माझ्यासाठी काय भारी भारी बनवून आणलेलं आहे. हो, रूम बनवून, स्पेशल रूम बनवून आणली. म्हणजे हे पाहून मला रोड येतं की हे अरे अरे काय हे काय, यांना काही मी कधी सांगितले नाही. काय यांच्या मनामध्ये हा भाव माझ्या प्रती, काय यांच्या मनामध्ये हे समर्पण. म्हणून हा कार्यक्रम तिथे गेला. 5 नंबर. कोणी बोर तर झालं नाही. बरं, मला माहिती येते. बोराजी बोर तर झाले नाही, मोबाईल चालू होता म्हणून. हो, त्याचं कारण असं हे. हो, 4 तास कथा होते तरी मला सांगावं लागतं झाली कथा उठाची. बरोबर. त्याच्यामुळे तो कार्यक्रम तिथून हलवला सिद्धेश्वर मंदिरात. आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम हलवल्यानंतर तिथं माझ्यासाठी ते पत्र्यांचे तिथं जी माझी कुटिया बनली का आता, तसली कुटिया तयार झाली. संत निवास, सर्व व्यवस्था तयार झाली. आणि वेळामावशीच्या दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेलो आणि माझ्या डोक्यात असं उदासीनता आलं. म्हटलं नको गड्या, हे सर्व कामात होते माणसं, JCB चालू होतं. यांना म्हटलो मला नाही गड्या, उदास वाटेल, कार्यक्रम हलवा इथून. हे म्हणे आता हे सर्व. अरे म्हटलं काय एवढं करायला 2-4 कोटीचे, 1-2 लाखाचे नुकसान व्हायचे, उद्या. हा, तुम्ही म्हणायला म्हटलं अरे त्याच्यावर विचार नाही, काय नाही. ते मोडून तोडून संध्याकाळपर्यंत तर मटेरियल इथं. हो, माझ्या राजांनो, बाप तो असतो ज्याच्या आज्ञेने आणि ज्याच्या इच्छेनुसार मुलं कर्तव्य करता. गुरु तो असतो ज्याला त्याचे शिष्य त्याला असे जे पाहिजे ते कर्म करून घेतात.
म्हणून मला खूप माझ्या शिष्यांवर आणि तुम्हा सर्वांवर एवढा विश्वास आहे की हे परमात्मा मला कायमस्वरूपी त्यांनी मला मागावपेक्षा मी मागतो परमात्माला मला कायमस्वरूपी असेच शिष्य प्राप्त व्हावे. बस. बोलताना पहा माझ्या डोळ्यात अश्रू आले. ही स्तुती नाही, ही प्रशंसा नाही. आणि त्यांना मी रात्री सांगून बी दिलं, लई मोठ्या तोऱ्यात येऊन जाऊ नका, मी कधी पुन्हा हवा काढून देऊन समजायचे नाही. त्यांना माहिती येते. तुम्ही पाहिलं नाही माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, रडत होते सर्व. माझ्या वाढदिवसा दिवशी येत नव्हता माझ्या जवळ, सर्व लांब लांब बसलेले होते. माझ्या राजांनो, याच्यासाठी लागते भाव, नाही तर कोण गुरु एवढं बोलल्यावर दिले असतं सोडून. याला लागतं भाव, याला लागतं प्रेम, याला लागतो विश्वास. जिथं प्रेम आहे तिथं विश्वास आहे म्हणजेच आहे, आणि जिथं विश्वास आहे विश्वासाच्या पर्याय प्रेम आहे. म्हणून हे सर्व तुम्ही विश्वास ली माझे. मी कायम म्हणतो, मेरी माला में फूल बहुत कम है लेकिन सबके सब गुलाब के है. अरे या कार्यामध्ये ते विठ्ठल पाटील सारखा माणूस 50,000 रुपये देतो म्हणजे काय तोंडाच्या खेळे. जे 5 रुपये असे झटकून काढायचा 4 वेळा, ते माणूस 50,000 देतो म्हणजे काय खेळे. हो, ते म्हणता मला कशी काय की बाबा काय जादू टाकली ती तुम्ही. अरे मी जादू नाही, माझं सत्य आचरण हेच तुझ्यासाठी जादू आहे, आणि हाच तुझ्यावर प्रभाव आहे. माझ्या प्रभावात अटकू नको, माझ्या प्रकाशात जर जगला तर हे सर्व तुझ्याकडे बी येऊन जाईल. म्हणून माझ्या राजांनो, दुसरी गोष्ट, हे सर्व करत असताना येणाऱ्या 14 तारखेपासून या पवित्र भूमीमध्ये या महायज्ञाचं प्रारंभ होईल. याच्यासाठी 1080 दाम्पत्य, 1080 पती पत्नी, आता माझ्याकडे जवळजवळ 850 ते 900 लोकांची नोंद झालेली आहे. आणि 1080 पती पत्नी या महायज्ञाच्या पूजेला बसणार आहे. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे, मी आधी सूचना केली होती लातूरमध्ये यज्ञ करेल, पण पहिले यज्ञाचे पुस्तक बाहेर काढायचे नाही. यज्ञाचे यजमानाचे पुस्तक, गातेगावची पंचकृषी आणि बोपल्याची पंचकृषी, पहिले या लोकांना तिथे गर्दी जर झाली, सर्व श्रीमंत माणसांच्या भरणा जर झाला तर हे माझे गरीब माणसं बाजूला पडून जातील. म्हणून पहिलं प्राधान्य माझ्या गातेगावच्या परिसराला आणि भोपल्याच्या परिसराला मी दिलं. तिथं सर्व पुरं करून घेतलं, तिथं सर्व पुरं करून घेतलं, आणि नंतर उर्वरित रक्कम इकडे चालू करा म्हटले. दुसरी गोष्ट 14 पासून जो यज्ञ प्रारंभ होणार पहा, हे गातेगावचे हे सर्व माझी भजनी मंडळ, हे आमचे चिंगू होते, हे सर्व भजन, हे भजन करत आले तिथून. हो, ते चोंडेने सर्वांना मोठी गाडी करून मला घेऊन आले. हो, हे भजन करत आले. कौन है मानुष? अरे मानुष ऐसा साधु साधु जिस गांव में रहता है वो गांव वालों की और साधु की कभी जमती नहीं. लेकिन मैं पहला एक लौटा आदमी ऐसा हूँ जो जिस गांव में रहता है वो गांव के लोग उस पर जीव जान से प्यार करते हैं. ये मैं पहला व्यक्ति हूँ. तुम्ही बाहेर कसे आहेत, बाहेर तुम्हाला किती लोक महत्व देतात ते पाहू नका. तुमची किंमत मोजायची असेल तर तुमच्या शब्दाला, तुमच्या किमतीला घरात किती महत्व आहे, तुमच्या गावात किती महत्व आहे, त्याच्यावरून तुमचं मूल्य ठरतं. नाही तर बाहेर काय तुम्ही कोणाला बी आप्पाच दिसणार, नाना दिसणार, कोणी बी तुम्हाला आप्पाच म्हणेल. तुमच्या तोंडावर कोणी वाईट म्हणणार नाही आणि मागून तुम्हाला कोणी बरं म्हणणार नाही. हो, मी सर्वांना खुर्चीवर बसणाऱ्यांना लय चमकवतो. माझ्या रूम मध्ये कुटियात बसल्या लय बाबा माणसं लय परेशान असतात. हो, कारण तुम्हाला ही शिक्षा मी नाही दिली तर कोणीच देणार नाही. पाहते हा प्रवीण किती हसायला मोठोर. हे तर 4 आकडा मारून बसायचा, त्याचा आकडा गेला, 4 गेला, सर्वच गेलं निघून. तो आता त्याला म्हटलं बस रे, मला हा बदल अपेक्षित आहे. नाटकी स्तुतीला बळी पडू नका, असं कार्य करा. तुमची स्तुती आणि तुमचा सन्मान प्रत्येकाने हृदयात करायला पाहिजे. असं बनवायचं हे तुम्हाला, असं बनवायचं हे तुम्हाला. म्हणून
14 तारखेच्या यज्ञासाठी कोण कोण येणारे वरती बोट करा. बरेच माणसं कमी आहेत. बर न येणाऱ्यांनी वरती बोट करा. हा बाबू या ठिकाणी 14 तारखेपासून जातेगाव बोपल्याच्या सर्व मातांना, चिनरू तुम्हा सर्वांना, पुष्पा भजनी मंडळीला तुम्हा सर्वांना माझी सूचना. भजनी मंडळ वेगवेगळे पक्ष आपल्या आपल्या तयारीने 14 पासून तुम्ही इथं या. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला भेटेल असं नाही, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला भेटेल असं नाही. उद्या चालून इथं जिल्ह्याभरात नाही, महाराष्ट्रातले सर्व माझे शिष्य येतील. जवळ शेवटच्या दिवशी 1 लाख लोकांची भीड राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हीच माझ्याजवळ गर्दी करा असं नाही. बरोबर. सर्वांची देखभाल करणं. या बाया काय मला वाटतं यांना कथा बी समजायची नाही शेवटपर्यंत, कारण हे कोणी फोन छेडायला, कोणी काय त्या आजूबाजूची ध्यान द्यायली, म्हणून तुम्ही नसल्या बी आल्या कथेला जमतो बाबा आपल्याला. हो, तर तुम्हा सर्वांसाठी 7 दिवस या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे. मागच्या वेळेला कथा होती पण तिच्यामध्ये भोजन नव्हतं आणि म्हणून माझे मन उदास होतं. म्हणून मी तो कार्यक्रम, इथला कार्यक्रम गातेगावला तिकडे हलवायचे जे ठरवत होतो, फक्त इथं भोजन करत नाही म्हटलं तुम्ही. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही 7 दिवस तुम्ही म्हणाल तेवढं भोजन करतो. म्हणून माझी हिंमत झाली. मला सत्संगामध्ये भोजन आवडतं. तुम्ही पहा, मी कधी प्रायव्हेट जेवत नाही. मी रोज भंडाऱ्यात जातो जेवायला. जेवतो की नाही भंडारा? रोज भंडाऱ्यात जेवतो मी. चुरून हाणायचा भात भाजी, रोज भंडाऱ्यात जेवतो मी. माझ्या जीवनामध्ये प्रायव्हसी येत किंचित नाही. माझ्या जीवनात प्रायव्हसी येत किंचित नाही. फक्त सकाळी 7 मिनिट मला लागत्या, 12 मिनिट मला लागत्या. जाणे, बाथरूम, स्नान, बाहेर. मी काही साबण लावत नाही ना, तेल निघाले बाहेर. म्हणजे एवढीच माझ्या जीवनातली प्रायव्हसी. बाकी पूर्ण वेळ मी समाजात असतो. म्हणून इथे उपस्थित आहे. पण येणाऱ्या 7 दिवसामध्ये 10 दिवस जर मला बोलायचीच वेळ आली तर कदाचित मी तुमच्यासमोर कथा सांगण्याच्या आधीच बिमार पडून जाईल. म्हणून माझ्यावर बोलण्याची वेळ येणार नाही. असं सर्व स्थानिकच्या मातांनी आता डायरेक्ट भोजन कक्षामध्ये जायचे आणि भोजन कक्षामध्ये आलेल्या सर्व अतिथींची सेवाभाव करायची. प्रत्येकाला आज कमी लोक असल्यामुळे प्रत्येकाला बफे पद्धतीचे जेवण आहे. सर्वांनी आपले ताटे घ्यायचे, थाळ्या घ्यायच्या, जेवायचे, हात धुवायची व्यवस्था आहे. त्या शिस्तीने जेवण करायचे, हात धुवायचे आणि प्रसाद घेऊन वेळ असली तर दर्शन करा. अन्यथा सर्वांना माझ्या अनंत अनंत शुभेच्छा. यज्ञ नारायण भगवान की, सत्य सनातन धर्म की.